आणि आता जाऊयात थेट रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी शहर बनणार आता स्मार्ट सिटी, कारण शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी MIDCनं पुढाकार घेतलेला आहे. तर 400 कोटींच्या कामांमधून रत्नागिरीचा कायापालट होणार असल्याचं कळतं आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. रत्नागिरी शहर आता स्मार्ट सिटी बनणार आहे. यासाठी MIDCनं पुढाकार घेतलेला पाहायला मिळतोय. 400 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी शहरातील स्मार्ट सिटीची कामं या ठिकाणी होणार आहेत. हायटेक बस स्थानकापासून ते सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांपर्यंत अशी विविध विकास कामं या हायटेक सिटीमध्ये असणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यासाठीचा पुढाकार घेतलेला पाहायला मिळतो आहे. 2025 पर्यंत च्या वर्षाखेरीपर्यंत ही सर्व कामं जी आहेत ती या ठिकाणी पूर्ण केली जातील आणि खऱ्या अर्थानं रत्नागिरी शहर हे हायटेक झाल्यामुळं या ठिकाणी पर्यटकांना देखील मोठी चालना मिळेल अशी सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराचा कायापालट हा रत्नागिरी शहराच्या विकासासाठी भविष्यात मोठी कामगिरी करून जाईल एवढं मात्र नक्की. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी.